इहलोकीचा हा देह, इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो. तुका म्हणे पावटणी, तुका म्हणे पावटणी, करू स्वर्गाची निशाणी. धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रे. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीव नेत्रं रघुवंशनाथं. कारुण्यरूपं करुणाकरं तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ॐ नमो ज्ञानेश्वराय, ॐ नमो ज्ञानेश्वराय, ॐ नमो ज्ञानेश्वराय. ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. इहलोकीचा हा देह, इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. धन्य आम्ही जन्मालो,
दास विठोबाचे झालो. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आज मौजे बामणी तालुका पूर्णा जिल्हा परभणी या ठिकाणी चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामधील आज 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा आणि या सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय देहू निवासी वैराग्य मूर्ती संत श्रेष्ठ श्री संत तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग घेतलेला आहे. आणि या अभंगाद्वारे तुकोबराय समस्त जीवांना उपदेश करतात की बाबांनो, तुम्हाला जो हा देह मिळालेला आहे हा अनमोल किमतीचा आहे, म्हणून त्याची किंमत करायला शिका. किंबहुना हा देह देवांना सुद्धा दुर्लभ आहे असा मनुष्य देह तुम्हाला मिळालेला आहे. आणि त्याच्यामध्ये पुन्हा जर तुम्ही विठ्ठलाचे भक्त झालात तर स्वतःला धन्य समजा. म्हणून तुम्ही याच देहाद्वारे सच्चिदानंद पदवी घेऊ शकता, पण त्यासाठी तुम्हाला नाम संकीर्तनादी साधन करावं लागेल. मग मात्र तुम्ही देव व्हाल आणि ही पदवी तुम्हाला मिळेल. स्वर्ग तर तुमच्यासाठी स्वर्गाची पायरी करून तुम्ही मोक्षपदापर्यंत जाल, परंतु या नरदेहाची किंमत तुम्हाला कळाली पाहिजे. असा सरळ सरळ अर्थाचा सर्वांच्या पाठांतरातील अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. विठाला दुर्लभम भारते जन्म. भारतात जन्म मिळणं दुर्लभ, त्याच्यात मनुष्याचा देह मिळणं दुर्लभ. 84 लक्ष योनी फिरल्यानंतर मनुष्य जन्माचा वारा लागतो. आणि याच जन्मामध्ये जर या नरदेहाची किंमत कळाली आपल्याला, हा देह अनमोल आहे आणि तो देवाने आपल्याला भजन करण्यासाठी दिलाय. देवे दिला देह भजना गोमटा, पण तो या झाला फाटा बादिकेचा. देवानं गोमटा असा देह दिलाय. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण. देव जोडण्यासाठी दिलेला हा देह आहे, म्हणून या देहाची किंमत करायला शिकायचं. आता नरदेह इतका दुर्लभ आहे. आता तुम्ही इतर योनीचा अभ्यास करा, त्याच्यामध्ये अनेक योनी आहेत. म्हणजे त्या योनीमध्ये फक्त आहार, निद्रा, भय आणि मैथुन या 4 गोष्टी सगळ्या योनीमध्ये समान आहेत. पशुलय आहेत, माणसालय आहेत. आता त्याचा विस्तार मी करत नाही. आहार, निद्रा, खाणी असं वर्णन त्याच्यामध्ये केलेलं आहे. म्हणजे आहार, निद्रा, भय, मैथुन. त्याच्यामध्ये मनुष्याकडे विशेष काय, तर मनुष्याकडे 2 गोष्टी विशेष आहेत. एक धर्म विशेष आहे आणि दुसरी मन बुद्धी. ह्या 2 गोष्टीद्वारे मनुष्य देह देवाला जाणू शकतो. बाकी पशु काय जाणीती पाप पुण्य, उत्तम मध्यम भोग भोगिती
काही एक उपजली या मरती, त्यांना हे त्याचं ज्ञानच नाही. आणि हे ज्ञान नाही कोणी देही घडे देवाचे भजन, आणि कहे ज्ञान नाही कोठे. इतर योनीमध्ये भगवंताला जाणण्याचं सामर्थ्य नाही, हे सामर्थ्य फक्त नरदेहात आहे. म्हणून जेने तू जोडसी नारायण नासे जीवपन भवरोग. हा देह इतका दुर्मिळ आहे, नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना तुम्ही आठवा मधुसूदना. असा अल्प आयुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, आणि काय भजनाशी उरले ते पाहेगा. देह दुर्लभ आहे आणि त्याचा भरोसा नाही. म्हणून लवकरात लवकर तातडीनं करावी तातडी परमार्थाची, लवकरात लवकर संसार बंधन तोडावेगी. त्याचं कारण देहाचा भरोसा सुद्धा नाही. देह एवढा अनमोल आहे, परंतु बरेच जण सांगतात नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. देह नाशिवंत आहे सगळ्यांना मान्य आहे, परंतु तो टाकाऊ आहे का? अजिबात नाही. तो अनमोल किमतीचा आहे आणि बऱ्याच दिवसानंतर मिळालेला आहे. एक कथा सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की याचं महत्व किती आहे. आपल्याला सहज मिळालं की त्याची किंमत नसते. कोणतीही गोष्ट मिळू द्या जीवनात, सहज मिळाली की त्याची किंमत नाही. अति परिचयात अवज्ञा करतो माणूस. अहो, ज्याच्या घरी देव राहायचा त्याला सुद्धा देव कळत नाही. एकनाथ महाराजाच्या घरी देव एवढे वर्ष राहिले. श्री एकनाथ सदनी माधवजी सर्व काम हे करीतो, स्वकरे चंदन घासी गंगेचे पाणी कावडी भरितो. असा देव कधी कळाला नाथांना. जायच्या वेळेला एक ब्राह्मण नाथाच्या घरी आला आणि त्यानं सांगितलं की मला रात्री स्वप्नात असं सांगितलं की देव तुमच्या घरी आहेत आणि भेटायला मी आलेलो आहे. मग नाथ म्हणले माझ्या घरी कुठं देव आहे? नाही, तो श्रीखंड्या जो आहे त्याला बोलवा म्हणले. आता श्रीखंड आदल्याच दिवशी सांगून गेला होता की मला थोडं काम आहे नाथा, मी आता उद्या येणार नाही. मग नाथ मात्र रडायला लागले की देव एवढे वर्ष माझ्या घरी राहिला पण मला दर्शन दिलं नाही. नाथांना समाधान होईना. मग म्हणले देवा, खरंच तू माझ्या घरी जर 36 वर्ष 12 वर्ष 24 वर्ष पाणी भरला असतील तर मला त्याची काहीतरी खून दे. मग खून दे म्हटल्याबरोबर तिथं बाजूला श्रीखंड्याची काठी होती, घुंगूर काठी, ती वाजायला लागली.
आणि श्रीखंड्यात ज्या कावडीनं पाणी भरायचा तर रांजण आपोआप तिथला जो रांजण नाथाच्या घरचा रांजण श्रीखंड्या दररोज भरायचा तो दुथडी भरून वाहू लागला, रांजण पूर्ण भरून वाहू लागला. आणि ही खून देवानं दिल्यावर मग नाथांचा विश्वास पटला की देव माझ्या घरी राबला. द्वारकेची मूर्ती एकनाथ, द्वारकेची द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी पाणी वाहे हरे कावडीने. पुढचं ध्रुवचरण काय त्याचं? श्रीखंड्या चंदन उगाळोनी करी वस्त्रे गंगा तिरी धूत असे निळा म्हणे देव राबे ज्याचे घरी दत्त चोपदारी करी तसे. असा देव नाथांच्या घरी राहिला. नंतर नाथांना समजला तसाच देव पांडवाच्या घरी राहिला. द्वारकेचा राणा पांडवा घरी. नंतर कळाला, नंतर अर्जुन म्हणत होता देवा विश्वरूप दर्शन बघितल्यावर सखेती मत्वा प्रसभम यदुक्तम, देवा मी तुला एकेरी हाक मारली पण तुझं खरं स्वरूप आज मला कळालं. वा देवा हा वा बोला हा एकेरी हाक मारली म्हणून देवा सखेती मत्वा प्रसभम यदुक्तम, हे कृष्ण हे यादव हे सखेती म्हणून अशी हाक मारत असताना मला तू मया प्रमादात प्रणयन वापी, मला माफ कर देवा. असं अर्जुनानं कबुली दिली. मला खरं स्वरूप कळालं नाही. मी तर साधा वसुदेव देवकीचा नंद यशोदेचा कृष्ण समजत होतो किंवा फार तर तू माझा मामे भाऊ आहेस मी तुझा आत्ते भाऊ आहे एवढंच नातं मला माहित होतं. पण तू विश्वाचा बादशाह आहेस, जगाचा चालक आहेस आणि धर्म स्थापनेसाठी अवतार घेऊन आलास आणि मला निमित्त केलंस. निमित्त मात्र भव सव्यसाचीन. आता मला खऱ्या अर्थानं तू कळालास. आता कळालास ना मज जोडीला तू हत्तीचा दुरी होसी. आता दूर जाऊ नकोस देवा आमच्यापासून. मला आता फार दैवयोगानं हाताला लागलास. अगोदर तर देव हाताला लागत नाही, पांडवांच्या हाताला लागला. मग आता एवढा दुर्मिळ देव जो भेटतच नाही सहसा. योगी अनेक जन्म तप साधन जप पुरत तप करतात तरी योगियाच्या ध्याता ना तुळसी. तो तू आमासी मागे पुढे, तो मात्र पांडवांच्या मागे पुढे. अर्जुनाचे रथी होय हा सारथी भक्षी पोहे प्रीती सुदाम्याचे किंवा अर्जुनाची घोडी धुतली अनंते संकटे बहुते निवारिली. एवढा देव देखा नवल प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारथ्यपण पार्थाचे करी तू असे. ज्ञानोबराय म्हणतात अर्जुनानं काय पुण्य केलं असेल ज्याच्या घरी देव आला. अशा बऱ्याच संतांच्या घरी देव राबला. मला हे सांगायचे त्यांना मात्र देवाची किंमत कळाली. नरदेहातच भगवत प्राप्ती आहे. ब्रह्म आपण प्राप्त करून घेऊ शकतो. नाशिवंत देता ब्रह्म येईल हाता. हे नासक शरीर देऊन टाकायचे आणि ब्रह्म घ्यायचे. मग हे अनमोल कसं आहे ह्याची मी कथा सांगतो. एक मच्छीमार समुद्रामध्ये मासे धरण्यासाठी त्यानं जाळं टाकलं. आता त्याचा दररोजचा धंदा आहे. जाळं टाकल्यावर त्या दिवशी योगानं मासे त्या जाळ्यात अडकलेच नाहीत. त्याच्याऐवजी एक पिशवी त्या जाळ्यात अडकली. त्यानं कुतूहलानं बघितलं की या पिशवीत काय असेल म्हणून ती पिशवी काढली. त्याच्यात मोठमोठे दगड दिसले त्याला. ते दगड चमकत होते.
परंतु त्याचं ज्ञान त्या मच्छीमाराला नव्हतं. त्याने एक एक दगड समुद्रात फेकून दिला. आता एक दगड राहिला. तो म्हणला एवढा दगड आपण काय करू, एक सहज कुतूहल म्हणून आपल्या घरी घेऊन जाऊ. मग तेवढाच दगड त्यानं घरी आणला, बायकोला दाखवला. बायको म्हणली हा दगड साधारण नाही, आपण काय करू, ह्या दगडाची परीक्षा करण्यासाठी जड जवाहिऱ्याकडे जाऊ. तिथं गेल्यावर त्यानं सांगितलं हा अनमोल हिरा आहे, हिरा, आणि याची किंमत 5 कोटी रुपये आहे. म्हणून किती? 5 कोटीचा हिरा आहे. म्हणला तुम्ही मला द्या, मी तुम्हाला 5 कोटी रुपये देतो. आता मात्र त्याला 5 कोटीचा आनंद होत नव्हता, तर पश्चाताप होत होता की असे 5-5 कोटीचे मी 50 दगड समुद्रात फेकून दिले. आता त्याला पश्चाताप होऊ लागला. तसंच नरदेहाचा दृष्टांत संपला. सिद्धांत हा आहे की आपल्याला सुद्धा त्या हिऱ्यासारखी किंमत कधी कळते, दवाखान्यात गेल्यास नरदेहाची किंमत कळते की ह्याला किती पैसे घालून वाचवून आणतात लोक दवाखान्यातून, त्या दिवशी एक कळते. दुसरं, तुकोबारायसारखं जर घ्यायला विमान आलं, प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कलीच्या काळा माझे अद्भुत वर्तविले, मानव देह घेऊन निज धामा गेले, निळामने सकळ संत तोषविले. ज्या दिवशी हा देह घेऊन एखादा संत वैकुंठाला जातो, सहसा परवानगी नाही. मृत्यू लोकात आलं की परवानगी नाही देह घेऊन जायला कुठंच, पण अपवाद तुकोबाराय आहेत. कारण देहाची गावा आलिया, जन्म मृत्यूची सोहळिया, ना म्हणू नये धनंजया जिया परी. इथं हा देह टाकूनच जावा लागतो, कुणालाच घेऊन जात नाही. याला अपवाद कोण आहेत? तुकोबाराय. त्यांनी हा देह काळाच्या ताब्यात दिला नाही. म्हणे रामेश्वर भट्ट सकळा पुसोनी, गेला तो विमानी बैसोनिया. मग या देहाची किंमत तुकोबारायांना कळाली. विठाला विठाला आता आपल्याला कधी कळणार? लहानपणी कळते का ह्या लेकरांना? ह्यांचं बालस्तावत क्रीडासक्त, तरुणस्तावत तरुणी रक्त, वृद्धस्तावत चिंता मग्न, परे ब्रह्मणी कोपिन लग्न. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते, प्राप्ते सन्निहिते मरणे, नहि नहि रक्षति दुःखूय करणे. बालपण गेले नेनता, तरुणपणी विषय व्यथा, वृद्धपणी प्रवर्तली चिंता, मरे मागुता जन्मधरी. एवढं आयुष्य जात, येथे अवघे वाया गेले दिसती सायास, तुका म्हणे नास दिसे झाल्या वेचाचा. संसारात प्रपंचात 12 कुटाण्यात आयुष्य गेलं. तुकोबाराय म्हणले अवघड आहे. मग तिथून पुढे आता तरी पुढे हाची उपदेश, नका करुणास आयुष्याचा. तुकोबारायलाही पश्चाताप झाला. दुष्काळे आटिले, द्रव्य नेला मान, स्त्री एके अन्नान्न करिता मेली. मग तुकोबारायने अनुताप झाला आणि अनुतापाचे ज्वाळी देह बुद्धी हविली. प्रपंच रचना सर्व ही भोगोनी त्या गेली, अनुतापाचे ज्वाळी देह बुद्धी हविली. अहंता ममता दौडोनी निज शांती वरिली. जय जयाजी सद्गुरु तू कया दातारा, तारक तू सकळांचा जीव लग सोयरा. तुकोबारायनं मग पुढे कर्म भक्ती अंगीकार केला. आरंभी आवडी आदरे आले नाम. मग तुकोबारायला पश्चाताप झाला, अनुताप झाला आणि त्यांनी ठरवलं की देवाचीच भेट घ्यायची. मग भंडारा डोंगर आणि आपली नाम साधना, आणि त्या नाम साधनेच्या बळावर तुकोबारायांनी देव मिळवला. नवे नवे हजारो लोकांना, अनंत जन्म, लाखो करोडो जीव जंतूंना, सगळ्यांना परमार्थात येण्यासाठी तुकोबारायांनी उपदेश केला. 4092 अभंग आपल्यासाठी दिले. विठ्ठला जी गाथा देवानं तारली ती माणसाला तारणार नाही का? अहो जळी दगडा सहित वह्या, तारेल्या जैशा लाया. मग माणसं तारायला अवघड आहे का? आपण तर हाडा माणसाचे जिवंत माणसं. हा उदकी तारिले पाषाण हे महिमा
उदका माझी वह्या ठेवणी कोरड्या आणि दाखविणे रोकड्या विश्वजना जगानं पाहिल्या की हा गाथा तुकोबरायचा देवानं तारला. म्हणून अभंग गाथा आपण दररोज 4-5 तरी अभंग नित्य नियमानं वाचले पाहिजे. काही नित्य नियमावी अन्न खाय तो श्वान, काहीतरी नित्यनेम पाहिजे आपल्या जीवनामध्ये. चला पुढे आपला विषय चालू आहे की हा नरदेह किती दुर्लभ आहे याचा दृष्टांत तुम्हाला सांगितला. दुसरी एक गोष्ट सांगतो, तुकोबराय याचं प्रमाण देतात की नरदेह निधान लागले हाती उत्तम सार उत्तम गती देवची होईन म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावे. आपल्याला प्रश्न केलाय, देवची होईन म्हणती ती होती, या नरदेहानं देव जोडला जातो. किंबहुना कीर्तनात जरी आलं तरी ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी, पुढे ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देव आहेसा. देव सुद्धा आपला ऋणी होऊ शकतो. तुकोबरायचा ऋणी झाला देव. संताचा दास झाला नारायण, संतांचा तो दास झाला नारायण. आपण विठ्ठलाचे दास, पण विठ्ठल कुणाचा दास तर विठ्ठल संतांचा दास. दास्य करी दासांचे उनेन साहे तयाचे, पुढे दास्य करी दासाचे उनेन साहे तयाचे वाडिले ठाईचे भेने टाकून या धावे. इतका देव कसा आहे? उदार आहे. त्याच्यामध्ये सांगितलं उजुर नाही अंगीकारी भिडान बोले पुंडलिकाशी, असा त्याचा शेवट आहे. सत्यभामा दान करी उजुर नाही अंगीकारी सेवकाच्या सिरी धरुनी चाले पादुका. नारदाच्या पादुका डोक्यावर घेऊन जातो म्हणजे देव संतांचा दास आहे. म्हणून त्याच्यात सांगितले की भिडान बोले पुंडलिकाशी. पुंडलिकानं सांगितलं देवा ही वीट आहे, मला टाइम नाही त्या विटेवर उभं राहायचं, आई वडिलाची सेवा झाल्यास तुझी भेट घेतो. आता देव दारावर आलाय तरी पुंडलिकानं कुठे उभा केलाय? युगे 28 विटेवर उभा. कुणाच्या ऐकण्यात देव आहे? देवानं पुंडलिकाचा शब्द मोडला नाही, विटेवरच उभा राहिला आणि आजपर्यंत कमरेवर हात देऊन उभाच आहे आपल्यासाठी. प्रमाणम भवाब्दे हृदमामकानाम नितंब कराभ्याम धृतो येन तस्मात् विधातुर्वसत्ते धृतो नाभिकोशम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. देव सांगतो की भवसागर तरता कार्य करी तसा चिंता.
पैल उभा दाता कटी कर ठेवून या. तुम्ही भवसागराला भिवू नका. तेषामहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मयी आवेशित चेतसा. आया भवसागरात कमरे इतकंच पाणी आहे. मी तुम्हाला कशासाठी कमरेवर हात देऊन उभा आहे हे सांगत आहे भक्ताला देव की आहो तुम्ही भवसागराला भिवू नका. नामाच्या बळानं तुम्ही हा भवसागर पार करू शकता. येथे एकची लीला तरले जे सर्व भावे मज भजले अंतया आयलीच थडी सरले मायाजाळ. आहे मायाजाळ आहे हे. हा भवसागर तुम्हाला तरुण जाण्यास अवघड नाही हे दर्शवण्यासाठीच देव कमरेवर हात देऊन उभा आहे. विठ्ठला म्हणून हा नरदेह दुर्लभ आहे आणि याच नरदेहानं भगवत प्राप्ती करायची. आता इथं बसलेल्या माणसांना असं वाटेल की आमचं आतापर्यंत आयुष्य गेलं पण गेले ते भूस जावो परते. आता बरेच लोक बघा इथं कोरोनामध्ये आपल्या सोबतचे गेले का राहिले. बरेच लोक गेले. त्यांना अंत्यविधीला सुद्धा घरच्या कुटुंबियांना आणायला परवानगी दिली नाही. परस्परच त्यांचा अंत्यविधी करावा लागला. हे किती मोठं दुर्दैव आहे. आणि त्याच्यातून तुम्ही वाचून आलात. मग आता म्हणायला पाहिजे उरले जाणे माझी वरे, उरले जाणे आई वाचून आलो बरवे झाले आजीवरी नाही सापडलो मृत्यूचे आहारी वाचून आलो येथवरी. आणि आता उरले ते हरी तुम्हा समर्पण. जेवढं आयुष्य आता उरलंय देवा ते कुणासाठी आहे. अहो मला सांगा चांगली देवानं रचना करून दिलेली आहे. ब्रह्मचर्य आश्रम घोकावी अक्षरे. आता तुम्ही ब्रह्मचर्य आश्रमात 25 वर्षापर्यंत अभ्यास करावा. 25 ते 50 गृहस्थाश्रम करावा. 50 ते 75 वानप्रस्थ आश्रम म्हणजे जास्त संसारात लक्ष न घालता सगळ्या चाव्या आपला कारभार मुलाच्या हाती देऊन जास्तीत जास्त लक्ष परमार्थात घालणं. आणि 75च्या पुढचे जेवढे म्हातारे आहेत त्यांनी मंदिरच सोडलं नाही पाहिजे. त्याचं कामच नाही घरी. आहे का घरी काम. 75 वर्ष झाले की उरले ते हरी तुम्हा समर्पण. देवाचे उपकार मानले पाहिजे. 75 पार केली. आता तरी देव मुखाला नाम आलं पाहिजे. मुखाला नाम येणं एवढं सोपं नाही. जयाचे वाचे पुढा भोजे नाम नाचत असे माझे जे जन्म सहस्त्र वेळा ओळखीचे एक वेळ मुखाशी यावया. एकदा नाम मुखाला यायला हजारो जन्माचं पुण्य. अनंत जन्मीचे सुकृत पाटे Thank you.
नाथ महाराज हरिपाठात म्हणतात, अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा होय. कुणाच्याही मुखाला हरी येत नाही. अनंत जन्माचे असेल पुण्य सामग्री तरीच जिव्हाग्री नाम येईल श्रीरामाचे. एवढं कठीण. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. म्हणजे असं पुण्य पाहिजे, अनंत पुण्य, कोट्यानुकोटी. एवढं पुण्य असेल, पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो. असा नामाचा महिमा आहे. किंवा नाथ महाराज हरिपाठात म्हणतात, बहुता सुकृती. आपल्या मूळ विषयावर येऊ. नरदेह लादला पण भक्तीविन गेला अधोगती. नरदेह मिळाला पण तुम्हाला त्याची किंमत कळायला नाही. भक्ती जर केली नाही, रावरंक हो का उच्च नीच याती, पण भक्तीविन माती मुखी त्याच्या. केवढाही मोठा असला, केवढाही मोठा म्हणले, स्वतःला जे मोठं मोठं समजतात ना, मी आमदार, मी खासदार, मी राष्ट्रपती, हे मोकळ्याच अहंकारात आहेत. हा अहंकाराचा भ्रम एकदा फुगा फुटल्याशिवाय लक्षात येत नाही. खरं स्वरूप माझं काय, मी कोण आहे. कस्त्वम कोहम कुत आयात कामे जननी कोमेतात इति परिभावय सर्वमसारम मनसी विचारय वारंवार. वारंवार ह्याचा विचार करा की मी कोण आहे. मी हा कोण करावा विचार, मने ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आपण आपला विचार करावा आणि मग लक्षात येते की मी वासुदेव तत्वता. कळो येईल विचारिता आहे ठाऊक सभाग्य संता अनेक नाही. मग मी वासुदेव तत्वता म्हणजे अहम ब्रह्मास्मी, ह्या तत्वापर्यंत ह्याच देहानं जाता येते. हे ज्ञान करावं लागतं. जीव ब्रह्मेव ना परा. हा जीव आणि ब्रह्म वेगळं नाही. ह्या दोघांमध्ये अभेद आहे, अभेद, भेद नाही. म्हणून आपल्याला दोघांचा भेद नष्ट करायचा. तुकोबराय म्हणले, आमच्यामध्ये भेद कधीपर्यंत होता, मी भक्त तू देव आयसे करी अगोदर, पण आता मात्र आमच्यात भेद राहिला नाही. एक मी तू पण जाऊ दे दुरी आणि एकची घोंगडी पांघरू हरी. म्हणून या नरदेहानं भगवंताची प्राप्ती करायची आहे. म्हणून आणि ज्यांनी कुणी या नरदेहामध्ये आल्यावर भजन केलं, असे काही उदाहरण, शुक याज्ञवल्क्य, दत्त कपिल मुनी, हरीची दादानी हारी झाले,
आता थोडे एकेरी प्रमाणे घ्या म्हणजे आपल्याला विषय होईल. शुकयाज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी आणि हरीशी जानोनी हरीच झाले. मी मगाच म्हणलं होतं की देवची होईन म्हणती ते कोण कोण झाले ऐका. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यास अंबरीश शुक शौनक भीष्म दालभ्यान रुक्मांगदार्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानिमान परम भागवतान स्मरामी. हे हरीची जानोनी हरीच झाले. कोण कोण? शुक याज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी हरीशी जानोनी हरीच झाले. म्हणजे देव होईन म्हणती ते देवची होती याच नरदेहानं. म्हणून या नरदेहाची किंमत अनमोल आहे. विठ्ठला विठ्ठला एका बापानं काय केलं, मुलाला सांगितलं की मुलगा आयत खाऊ होता, आयत खाऊ. त्याला बापाच्या कष्टाची किंमतच, सगळं आयत मिळू लागल्यास बापाला ते आणण्यासाठी काय कष्ट करावे लागतात हे त्याला माहित नव्हतं. म्हणून बापाने एक नियम केला की हे बघ मुला, आता तू मोठा झालास, आता तू काय कर, मला दररोज 500 रुपये कमवून आणून माझ्याकडे दे. मग आता मुलाला विचार आला 500 रुपये काय सहज आहेत म्हणलं आपल्याकडं. त्याच्या अकाउंटला काय होते, दररोज आणल्याशिवाय तुला जेवण नाही. एक महिनाभर त्यानं आपल्या जवळचे पैसे आणून द्यायचे आणि जेवण करायचं, त्याच्याशिवाय जेवण नाही. एक दिवस त्याच्याकडले पैसे संपले, नातेवाईकडून घेतले, मित्राकडून घेतले, तेही संपले. आता एक दिवस असा आला की त्याच्याकडे काही निष्कांचन झाला, पैसेच नाही. मग बस स्टँडवर गेला आणि पैसे कमवण्यासाठी हमाली करावी लागली त्याला. कुलीचं काम केलं त्यानं, दिवसभर कष्ट केले तरी 500 रुपये जमलेच नाहीत. कसे तरी रात्री 10 वाजेपर्यंत 500ची भरती झाली. 10 वाजता पोटामध्ये भूक लागली आणि आता मात्र तो घरी आलाय. याच्या अगोदरचा जो ड्रामा होता, दररोजचं नाटक, बापानं काय करायचं, त्यानं 500 रुपये आणून दिले की घ्यायचे आणि फाडून टाकायचे. अगोदरचे 500 रुपये घ्यायचे, फाडून टाकायचे. दररोज असे बापानं किती हजारो रुपये फाडले. तेव्हा त्या मुलाला काहीच वाटलं नाही, कारण ते सहज मिळाले होते, त्याला सहज मिळाले होते. पण ज्या दिवशी त्यानं कष्टानं सकाळी 8 पासून रात्री 10 पर्यंत कष्ट केले, घाम गाळला आणि स्वतः पैसे कमावले आणि मग 500 रुपये घेऊन 10 ताकद जेव्हा तो आला ना, आता मला जेवायला भेटणार म्हणून वडिलाच्या हातात नोट देऊ लागला. वडिलांनी ती नोट फाडायला अशी घेतल्याबरोबर हात धरला वडिलाचा. हात तो धरीला वसुदेवे, हात धरला आणि सांगितलं की काय, आजची नोट बाबा कृपा करून फाडू नका. बापानं विचारलं, मी दररोज फाडत होतो तेव्हा तर तू कधी मला रोखलं नाहीस, म्हणजे थांबवलं नाहीस, आज का थांबवलंस, आज का माझा हात धरलास, आज मला नोट फाडण्यापासून का अडवलंस तू? तो म्हणला, बाबा एवढ्या दिवसाचे जे पैसे होते ते विना कष्टाचे होते, त्याच्यामुळे मलाही त्याच्यात काही वाटलं नाही, पण आजचे जे पैसे आहेत ते माझ्या खूप कष्टाचे आहेत. मग बापानं सांगितलं, आता ऐक म्हणला, आता तुला पैशाची किंमत कळाली. तसंच हा नरदेह फार सायासानं मिळालाय, पण तुला तो सहज वाटतो म्हणून तू दारू पितोस, पत्ते खेळतो. या देहानं खाऊ नये तो खातो, पिऊ नये तो कधीपर्यंत, जोपर्यंत मला कळत नाही की या शरीराची किंमत. त्याच्या पुढे बापानं सांगितलं की आता तुला ह्या फाटक्या एका कागदाची किंमत एवढी वाटाली आणि तुला ती फाडू देऊ वाटत नाही. तुझा जीव तळमळ करतोय की नोट बापानं फाडू नये, कारण माझ्या कष्टाची आहे. तितक्या कष्टानंच तुला हा नरदेह मिळालाय, सहजासहजी कुणालाही मिळत नाही. अहो, या नरदेहाची इच्छा देव सुद्धा करतात. अभंगाचं पहिलं चरण.
अभंगाच्या प्रथम चरणात तुकोबराय सांगतात की इह लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. आता इह लोकीचा म्हणजे हा मृत्यू लोकीचा देह, म्हणजे हा मनुष्य देह. हे दोन गोष्टी लक्षात ठेवा. मृत्यू लोकीचा जो मनुष्य देह आहे त्याची इच्छा कोण करते? देव. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा. मृत्युलोकी भावा जन्म मृत्युलोकी भावा जन्म स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा. मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. कशासाठी? नारायण नामे हो जीवनमुक्त कीर्तनी अनंत गाऊ किती. आता असं कीर्तन चालू असलं की स्वर्गातले देव वरून आपल्याला पाहत असतात आणि आपला विठ्ठल इथंच उभा असतो. तुम्हाला तो दिसत नाही पण कीर्तनामध्ये देव उभा असतो. माझे भक्त भक्ता यत्र गायंती. जिथं माझे भक्त गातात. नारदा मी उभा तेथे माझे भक्त गाती जेथे. नारदा मी उभा तेथे. काय सांगत होत? सांगा सांगा. वा. तत्र तिष्ठामी नारदा. तिथं मी असतो. जिथे कीर्तन, जिथं भजन, नाम संकीर्तन आदी साधन, कथा, कथे माझी उभा देव, तिथं देव असतो. आणि कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम तिघांचा संगम असतो. ते तिचे उत्तम चरण रज वंदिता. जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर. गाती ऐकती सादर जे पवित्र हरिकथा. त्यांचा सुद्धा उद्धार होतो. दिनारी दुर्बळासी सुखरासी हरिकथा. तारू भवसागरीचे उच्च नीच अधिकारी. जसे असतील तसे गबाळ कारखाना देव उद्धरून नेतो. उतरी कासे लावणी मूड पापी जैसे तैसे. उतरी कासे लावणी. जास्त काहीच बघत नाही, फक्त मधला तेवढा फोटो काढतो देव. बाहेरचा फोटो काढत नाही. हे बाहेरचा फोटो देव घेत नाही. अंतरीची घेतो गोडी. पाहे जोडी भावाची. मग जोडी भावाची असल्यावर अंत्यजादी योनी तरल्या हरिभजनी. दयाची पुराणे भाट झाली. अहो काही काही गबाळ गिरायक होते टाकून दिलेले लोकांनी, ते सुद्धा निंदते ही तेने वंदे केले. अंगीकार ज्यांचा केला नारायणे. आजामेळ भिल्ली तारिली कुंटिनी. प्रत्यक्ष पुराणी वंदे केली. ह्यांचं चरित्र पाहण्यासारखं आहे का? तरी सुद्धा देवानं वंदे केले. ते नामानं वंदे झाले. विठ्ठला 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 आता हे स्वर्गातले देव वरून पाहत असतात पण त्यांना खाली येता येत नाही. त्यांची अडचण ही आहे की मृत्यू लोकात एवढा चांगला सोहळा, बामणीला सप्ताह चालू आहे म्हणून सप्ताहामध्ये कीर्तन चालू आहे. त्यांची भरपूर इच्छा आहे. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा. पण ती इच्छाच राहून जाते. का? पूर्ण होत नाही. पूर्ण होत का नाही? त्यांना खाली येता येत नाही. म्हणून त्यांना वाटते की खाली जावं
आणि मृत्यू लोकात भजन कीर्तन करावं. कुणाला वाटते? स्वर्गातल्याला. आपल्यालाही बघा ना, शेजाऱ्याचं चांगलं वाटतं, आपलं तेवढं चांगलं, आपल्याकडे काय आहे हे आपण पाहत नाही, दुसऱ्याकडे काय आहे हे बघते. तसं स्वर्गातल्यांना वाटते मृत्यू लोक बरा, मृत्यू लोकांची देवा मला स्वर्ग मिळावा, स्वर्गवासी व्हावं का नरकवासी व्हावं कुणालाच वाटत नाही. सगळ्यांना वाटते मला स्वर्ग मिळावा. पण स्वर्गाची एक अडचण आहे की ते त्वम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षिली पुणे मर्त्यलोकम विशंती एवं त्रैधर्म मनु प्रपन्ना गता गतम काम कामा लभन्ते. म्हणजे मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. तुका म्हणे जाती पुण्याच्या जाती आणि पुण्यक्षय अधोगती. इंद्र सांगते देवाचा राजा, तुमचं बँकेतलं इथलं अकाउंट मधलं बॅलन्स संपलंय, आता तुम्हाला इथं थांबता येणार नाही, 1 सेकंद सुद्धा खाली जावं लागेल. मग तया पुण्याची पावटी सरे, पुण्याचा बॅलन्स संपला, रिचार्ज संपलं तर मोबाईल बोलत नाही म्हणल्यावर तुम्हाला तिथं कोण ठेवून घेईल? विठ्ठला. असे देव सुद्धा इच्छा करतात. एकदा ह्या देवानी इच्छा केली होती, कधी गोकुळात जेव्हा देव गोपाळांना काला वाटत होते तेव्हा त्यांना वाटायचं हे गोपाळ साधे गवळीयाचे पोरं, कोण पोरे चांगली, गवळीयाची ताक पिरे कोण पोरे चांगली. अहो ह्या लेकरांच्या उष्टावळी देव खातो, आम्हाला काला मिळाला पाहिजे म्हणून हे स्वर्गीचे अमर ते आले. काल्याची असे देव जळी होऊन मासे पुसोनिया हासे टिरी सांगा. त्या देव म्हणला आपल्या आपल्या इथं हात पुसा, काला मिळू देऊ नका. ते स्वर्गातले लोक माशाच्या रूपाने आले. आजी ओस अमरावती काला पहावया येते, देव विसरती देह भाव आपला. म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा. कस काय इच्छा करतात? मृत्यू लोकी व्हावा जन्मा आमा, म्हणजेच इह लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. आता त्यांनी इच्छा केली, आपल्याला तर मिळालाय, पण मी मगा सांगितल्याप्रमाणे आपल्याला त्याची आणखी किंमत कळायला नाही. आणखी किंमत कळण्यासाठी अर्धा तास कीर्तन लांबवावं लागेल. विठ्ठला आता डायरेक्ट लोणीच घेतो, ताक सोडून देतो. या देहामध्ये पहिली गोष्ट लक्षात ठेवा, हा अनमोल काय तर या देहामध्येच भगवंत राहतो. गीतेच्या 15व्या अध्यायात देव म्हणतात, अर्जुनाने विचारलं देवा तुझा पत्ता सांग मला, डायरेक्ट ऍड्रेस. गुगल मॅपवर मला काय कर, तुझा ऍड्रेस टाक म्हणजे मी बरोबर तिथं येईल, जास्त फाटे फुटे नको. मग ते म्हणले असं आहे का? देवानं गुगल मॅपवर ऍड्रेस टाकला, सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मतस्मृती ज्ञानमपोहनं च वेदेश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृद्वेद विदेव चाहम. देवानं सांगितलं मी प्रत्येकाच्या हृदयात राहतो. सर्व घटी राम
वा, माऊली सुद्धा हरिपाठात म्हणतात, सर्वा घटी राम देहा देही एक, सूर्य प्रकाशक सहस्त्र रश्मी, किंवा ममे वांशो जीवलोके जीवभूत सनातन, मन षष्टानि इंद्रियानि प्रकृतिस्थानि कर्षति, ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठति, भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. देव स्वतःच सांगतात, मग मला का कळत नाही, असता हृदयामध्ये मी राम, मला का कळत नाही हृदयामध्ये देव आहे. त्याचं कारण काय सांगितलं, तुझा आहे तुझ्या पाशी, तुझा आहे तुझ्या पाशी, तुझ आहे तुझ पाशी, आपल्या आपल्या जवळच आहे, पण काकेत कळसा गावाला तुझे आहे तुझ पाशी, परी तू जागा चुकलासी. देव हृदयातच आहे, मी असता हृदयामध्ये रामू, सखळ रामू असता सकळ सुखाचा आराम, की भ्रांतावरी कामू विषयावरी, भ्रांतासी कामू विषयावरी. आपल्याला विषयाची भ्रांती आहे म्हणून देव कळत नाही, देव जाणून घ्यावा लागतो. एक दृष्टांत सांगतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला आपलं आत्मस्वरूप का कळत नाही. एक सिंह होता आणि त्या सिंहाचा छोटा छावा म्हणजे सिंहाचा मुलगा बकऱ्याच्या कळपामध्ये योगायोगाने मिसळून गेला जंगलामध्ये चुकून, आणि बकऱ्यामध्ये राहून राहून त्याला बकऱ्यासारखीच सवय लागली, बे 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 करायला लागला. आता एक दिवशी सिंह समोरून आला की सगळे बकरे पळायला लागले, हा सुद्धा त्या बकऱ्यासोबत घाबरून पळायला लागला. सिंहानं त्याला थांबवलं, तू थांब, यांनी पळालं तर चालेल कारण यांना माझी भीती आहे, तुला माझी भीती काय, तू माझा मुलगा आहेस. ते म्हणला नाही मी सुद्धा बकराच आहे म्हणू लागला. त्याच्या कानाला धरलं, कान पिळले त्याच्या, चल म्हणले तुला तुझी खरी ओळख करून देतो. नीट बघा, आपली सुद्धा खरी ओळख संत कसे करून देतात, कानाला धरून. दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ ओ, आपल्याला सुद्धा नाक घासून देवापाशी हा देव आहे आणि तू देवाचा आहेस असं सांगतात. तसं त्यानं केलं आणि एका विहिरीजवळ नेलं, विहिरीजवळ कान धरून त्याला मध्ये पाहायला सांगितलं, चल पाण्यात बघ. पाण्यात पाहिल्यावर माझ्यासारखा तू दिसतोस, माझ्यासारख्या दाढी मिशा तुला आहेत की नाही, माझ्यासारखा आया आहे की नाही, तू माझा मुलगा आहेस, बकरा नाहीस, माझ्यासारखी डरकाळी फोड. त्याला पाण्यात आपलं प्रतिबिंब दाखवलं तसं, आणि मग त्याला खात्री पटली की मी सिंहाचा छावा आहे, मला भ्यायची गरज नाही, उलट मीच जंगलाचा राजा आहे, मीच जंगलाचा राजा आहे, मला सर्वांनी भ्यायला पाहिजे.
म्हणून अमृतस्य पुत्रा, मी देवाचा मुलगा आहे, मी सिंहाचा छावा आहे, मी साधारण नाही. देव माझ्या आत बसतो, हे शरीर साधारण नाही, अनमोल आहे. या शरीरानं मला देव मिळवायचा. येण्याची शरीरे शरीरा येणे किजे, किंबहुना एर झारे शिरा पडे. म्हणून त्या सिंहानं त्याला आत्मस्वरूप दाखवलं. तसं संत आपल्या कानाला धरतात आणि आपलं खरं स्वरूप, तू नारायणराव, टिकोजीराव, आमकाराव हा नाहीस, तर तू खरा कोण आहेस? खरा कोण आहेस तू? अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप सर्वत्र सर्वेंद्रियाणाम सदा मे समत्वम न मुक्तिर्न बंध चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. तू चिदानंद रूप शिव आहेस. अहम ब्रह्मास्मी, तू ब्रह्म आहेस. जीव ब्रह्मेव नापरा किंवा तत्वमसी, तत्वम असी म्हणजे तोच तू आहेस. हे आपलं आत्मस्वरूप आहे खरं. मी कोण आहे? मी मुंजादेव नाही. मुंजादेव आहे का? नाही. तर मी कोण आहे? खरा मी वासुदेव तत्वता, मी त्या परमात्म्याचा एक छोटासा अंश आहे. ममे वांशो जीवलोके नवे नवे चिदानंद रूप शिवोहम शिवोम, तोच मी आहे. तत्वमसीत मध्ये 3 अर्थ सांगितले. तेन त्वम असी म्हणजे त्याच्यामुळे तू आहेस. देवामुळे आपलं चालणं खाणं पिणं त्याच्यामुळे आहे. चाले हे शरीर कोणाची हे सत्ते, कोण बोलविते हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. तेन त्वम असी त्याच्यामुळे तू आहेस. आता तस्य त्वम असी त्याचा तू आहेस. कुणाचा? देवाचा तू आहेस. मी म्हणतो देव माझा, पण देवानं मला म्हणावं की मी हा माझा आहे. ते प्रमाणपत्र देवाकडून मला पाहिजे. हा माझा आहे, हा माझा भक्त आहे. पांडवानाम धनंजय, अर्जुनाना जसं अर्जुनाला देवानं सांगितलं की हा माझी विभूती आहे 10व्या अध्यायात, पांडवानाम धनंजय हा माझी विभूती आहे. माय मॅन, माय मॅन म्हणलं देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. तुका म्हणे खरे तुम्ही. तुम्ही खरे कोण आहेत? अहो संत सुद्धा कोण आहेत? देवते संत. देवते संत पण निमित्त त्या प्रतिमा, ते दोघं वेगळे नाहीत. तसा मी आणि तू, जीव आणि देव वेगळे नाहीत. जीव ब्रह्म ऐक्य त्याला म्हणायचं, जीव ब्रह्म ऐक्य. हे आपण तर देहावर असतो तोपर्यंत आपल्याला वाटतं हा देह माझा, मी देहाचा, असं आपल्याला वाटतं. ही देह तादात्म्य वृत्ती आहे. ही देह तादात्म्य वृत्ती गेल्याशिवाय खरं आत्मस्वरूप कळत नाही. त्या सिंहाच्या पोराला पुन्हा खरं आत्मस्वरूप कळालं, त्यानं डरकाळी फोडली आणि तो वनामध्ये निश्चिंतीनं फिरू लागला. त्याला कळालं की मी आता सिंहाचा छावा आहे. तसा मी देवाचा मुलगा आहे, देव माझ्या शरीरात राहतो. हे जेव्हा कळेल माणसाला, तेव्हा या नरदेहाची खरी किंमत कळेल. आणि मग त्या दिवशीपासून माणूस भक्ती सोडून इतर कुठेही चरत जाणार नाही. विठ्ठला म्हणून इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे, इतका हा देह अनमोल आहे. याच देहानं तुम्हाला भजन करता येईल, याच देहानं देव जोडता येईल. आणि या देहाची किंमत सगळ्यांना कळते का?
कळत नाही. अहो देव जवळ राहतो पण तरी कळत नाही. मग ह्याचे अनेक कारण आहेत. त्याच्यामध्ये माया आहे, देवाचीच माया आहे. ती माया आपल्याला देव कळू देत नाही. माया कुणाची आहे? मामेव ये प्रपद्यंते माया मेता तरंती ते. त्याच्या अगोदर मम माया दुरत्यया. पण माया कुणाची? दैवी हे शा गुणमयी मम माया दुरत्यया. देवाचीच माया आहे पण दुरत्यया म्हणजे दूर, माया पार करण्यास कठीण आहे. मग त्याचा उपाय पुढच्या श्लोकात, त्याच श्लोकाच्या उत्तरार्धात सांगितला की माया मेताम तरंती ते. पण कोण? मामेव ये प्रपद्यंते, जो होय मज अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य मीची एकू. मग देवानं सांगितलं मामेव ये प्रपद्यंते, जे माझ्याकडे येतील माया मेताम तरंती ते मायेतून तरून जातील. येत एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया ऐलीच थडी सरले माया जा. मग त्यांना माया त्रास देत नाही. मग माया आणि दुसरा अविद्या आणि अज्ञान, हे एक दोन आवरण डोळ्यावर आलेले ते काढून टाकावं लागतात. जसं एखादा म्हातारा माणूस झाला, डॉक्टरकडे गेला, दिसत नाही म्हणून डॉक्टर म्हणतात तुम्हाला मोतीबिंदू, काचबिंदू नाही तर डोळ्यावर पडदा आलाय म्हणतात. मग तो पडदा ऑपरेशन करून काढावा लागतो. मग माणसाच्याही डोळ्यावर पडदे येतात, अज्ञानाचे, अविद्येचे. धनाचा मद येतो, तारुण्याच्या मदेनं मानिशी कोणाशी सदा मुसमुसी धुळी जैसा, आठवणी वेठुनी बांधिला मुंडासान, फिरत असे म्हैसा जनामधी. संतांनी शिव्या सुद्धा दिल्या. शिव्या दिल्यात त्या मी सांगत नाही तुम्हाला, आता पुढच्या थोडक्यात आवरलेलं बरं. तो अधिकार आपला नाही, संतांचा अधिकार आहे. त्यांनी शिव्या जरी दिल्या तरी त्या आपण ऐकाव्यात, त्याच्यातून आपलं कल्याण होईल. विठ्ठला मग ह्या नरदेहातून आपल्याला आता करायचं काय इति कर्तव्य ते सांगतो. आता कळालं तुम्हाला महत्व, नरदेह महत्वाचा आहे. या नरदेहानं असं काही साधन आपण नाम संकीर्तनादी करतो, त्या साधनानं आपला उद्धार करून घ्यायचा. आणि उद्धार होतो का म्हणल्यावर पहिल्यांदा शंका वाटते, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. मग संत सांगतात घाबरू नको बाळा, तुझा उद्धार निश्चित होणार, उद्धाराचा संदेह नाही याच्या काही सेवका. पांडुरंग अभिमानी जीवदानी कोवसा. तो देव आहे ना, कुणालाच वाया जाऊ देत नाही. नाही कल्याण कृत कश्चित दुर्गतीम तात गच्छती. दुर्गतीला जाऊ देत नाही जीवाला, एवढा भरोसा ठेव त्याच्यावर. तू एकदा जरी मुखानं राम असं म्हणलास तरी ब्रह्महत्या राशी पातके अपार. आता थोडं फास्ट घेतो. वाल्मिक किंकर वंदे केला, असा वाल्मिक ज्याला उलटा राम नाम मरा मरा म्हणायचा, तो सुद्धा विस्तार जास्त करत नाही. कोळ्याचा मुलगा पण संगतीनं बिघडला, पण शेवटी नारदाची भेट झाली. ब्रह्महत्या राशी पातके अपार जरी पातक केलेले असले तरी नामानं पापाचे कळप पळती पुढे. नाम राहत नाही म्हणून नाही, पाप राहत नाही, नामानं पाप राहत नाही. हे एक्सप्रेस म्हणलं की असं क्लच ब्रेकचं हे होऊन ऍक्सिडेंटचा संभव असतो, म्हणून थोडस स्लो घ्यायला पाहिजे. विठ्ठला तोच वाल्मिक पुढे वाल्या कोळ्याचा कोण झाला? वाल्मिक झाला. नामानं तरला.
आणि पुन्हा तोच वाल्मिक सांगू लागला जगाला की नामे तिन्ही लोक उद्धरती, पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक. कोणते वाल्मिक? अगोदरचे नाही, पूर्वाश्रमीचे नाही, नंतरचे कोणते वाल्मिक? कुजंतम राम रामेती मधुरम मधुराक्षरम आरुह्य कविता शाखा वंदे वाल्मिकी कोकिलम. वाल्मिक नावाच्या कोकिळानं जे रामायण लिहिलं ते वाल्मिकी रामायण आज सुद्धा जगाला मार्गदर्शन करते. म्हणून सकाळी सकाळी वाल्मिकीला नमस्कार केला पाहिजे. विठ्ठला. आता आपल्या अभंगाकडे जायचे आपल्याला. आता नरदेह, तुम्हाला नरदेहाची किंमत कळाली. देव सुद्धा इच्छितात. आता आणखी त्याचा विस्तार नंतर करू. देवाला इच्छा आहे एवढं लक्षात घ्या तुम्हाला. आता एवढा नरदेह महत्वाचा आहे. तुकोबारायला विचारलं की नरदेहाची आम्हाला किंमत कळाली तुकोबाराय, मग आता या नरदेहामध्ये येऊन आम्ही काय करायला पाहिजे आणि काय केल्यानं आम्ही धन्य व्हाल? धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, अभंगाच्या ध्रुव चरणात तुकोबराय म्हणतात धन्यामी जन्मा आलो. स्वतःला धन्य समजतात. कशामुळे धन्य समजतात? धन्यामी जन्मा आलो, दास विठोबाचे झालो. विठोबाचे दास झालो म्हणजे आम्ही विठ्ठलाच्या भक्तीमध्ये रममान झालो. किंबहुना विठ्ठलाशिवाय आता आमचा श्वासच नाही. ग्रासोग्रासी नाम गोविंदाचे किंवा गोविंद गोविंद मना लागलिया छंद मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. आता थोडस 15 मिनिट राहिलेत. मी पुढच्या चरणाचा अर्थ लावून देतो आपल्याला. आणखी भजन मधलं घ्यायचंय. एकेरी प्रमाण महत्वाचं असेल तर म्हणा, कारण का वेळेनुसार आपल्याला कीर्तन सोडायचे. त्याच्यामुळं तुम्हाला थोडंसं थांबवतो. मला सुद्धा तुमचं गोड ऐकावं वाटाले, पण पुन्हा कीर्तन जर जास्त लांबवलं 10-15 मिनिटं, पुन्हा तुम्ही म्हणाल सप्ताहातलं कीर्तन आहे, महाराजाला कळू नये का? आणि आम्हाला पुन्हा एकदा तुम्ही एवढं चांगलं म्हणू लागल्यास मला सुद्धा कीर्तन सोडावं वाटत नाही. विठ्ठला एकदा सगळ्यांना प्रेमानं हात वर करा आणि मुखानं नाम, हातानं टाळी. महादोषाची होळी होत असते. जोरात प्रेमाने एकदा मधलं भजन करायचं. विठोबा कुमारी विठोबा
वा लागून या पाया विनवितो करे टाळी बोला की नाम. आता ज्यांनी म्हणलं त्यांना धन्यवाद, नाही म्हणलं ते पुढच्या कीर्तनात म्हणतील विठ्ठला विठ्ठल. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. आम्ही धन्य आहेत, विठोबाचे दास झालो म्हणजे आम्हाला भक्ती मार्ग मिळाला. हा भक्ती मार्ग इतका दुर्लभ आहे की आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त तरी भक्ती सुख दुर्लभ त्या. भक्तीची मापे मोजितो आनंद, वा भक्तीची मापे मोजितो अनंता अनिकया मापे न मोजवे, अनिक या पे न मोजवी. म्हणून भक्ती पंथ बहु सोपा, पुण्य नागवे या पापा, येणे जाणे खेपा, येणेची एके खुंटती. म्हणून हा भक्ती मार्ग पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. भक्ती हातात घेतली की ज्ञानही येते आणि धर्म येते. हात उभारोनी, हा वेद बोले हात, वेद बोले हात उभारोनी, वेद अनंत बोलेला अर्थही तुकाची साधिला. काय विठोबासी शरण जावे आणि निज निष्ठा नाम गावे. एवढं जरी कळालं तर भरपूर झालं. विठ्ठला आता हे झालं संतांचं सांगून. बसलेल्या माणसांच्या मनात प्रश्न असतो, महाराज आम्ही संसारात ह्या भवसागरात अडकलेलो आहोत आणि या प्रपंचातून भक्ती करायला वेळ कुठं आहे. आमच्या मागे एवढं लचांड लागलेलं आहे आणि लावूनही घेतलेलं आहे. मुक्त होता परी बळे झाला बद्ध. आपण आपल्याला बांधून घेतलंय संसारात आणि त्या बंधनात बांधल्या गेल्यामुळं आपल्याला देवाकडे जायचा विसर पडतो. मग संतांना येऊन जागृती द्यावी लागते की उठा जागे व्हा रे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, सुखवी व्यथा जन्माच्या. संत येऊन आपल्याला जागृत करीत असतात, सारखं सांगत असतात आपल्याला, बाबांनो भज गोविंदम भज गोविंदम. तुम्ही नामस्मरण करा, भक्ती करा, स्वतःचा उद्धार करून घ्या. क्षिप्रम भवती धर्मात्मा शाश्वत शांती निगच्छति, कौंतेय प्रतिजानीहि नमे भक्त प्रणश्यति. माझा भक्त कधी नाश पावत नाही म्हणून विठ्ठलाच भक्ती करा, दास विठोबाचे झालो म्हणून आम्ही धन्य आहेत. कधी कधी तुकोबरा आपल्या संचितालाही म्हणतात की धन्य मी मानीन आपुले संचित, राहिले से प्रीत तुझे नामे. देवा तुझ्या नामात प्रीत राहणं एवढं सोपं नाही. खरे तुमची सुद्धा शंका, आम्ही संसारात अडकलेलो आहे. आता प्रपंचच असा आहे की तो देवाकडे तुम्हाला येऊ देत नाही. हे संसार नावाचं झाड उलट्या खोपडीचं आहे. कसं आहे सांगतो, उपराट आहे. उपराट कसं उपराट आहे, या झाडाला फळही नाही आणि फुलही नाही. कितीही हा साबरी वाडी नडिया सरळा, वा फळे फळनात पोकळा, का गळास्तन झाली शेळी, का गळास्तन झाली या शेळी जायची. त्याचा काय उपयोग आहे का शेळीला. ऊर्ध्वमूल मधशाखम अश्वत्थम प्रावरव्यम छंदांशी यस्य पर्णानि यस्तम वेदस वेद. ऊर्ध्वमूल म्हणजे वरी मुळ आहेत आणि खाली पानं फांद्या आहेत. हे झाड उपराट आहे. ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात, यया फळना चुंबिता फूलना तुरंबिता, जे काही पंडू सुता ते रुखुची इये. हा वृक्ष याला फळ नाही फुल नाही. कितीही खत पाणी घाला संसाराला,
अंतकाळी हाता काय नये तैसा हा संसार पाहता पाहता अंतकाळी हाता काय नये उलट दुःख संसार दुःख मूळ चोहीकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ माणसाला मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकिजेल कवनाचे श्रवणी कैसी सुख निद्रा अंथरुणी इंगळाच्या ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना म्हणली इंगळाच्या ढेकणाच्या बाजावर सुखानं झोप येईल का येणारच नाही तसं या संसारामध्ये जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तुची शोधून पाहे या जगात सुख या संसारात शोधायला गेले पण मृगजळासारखं सुख आहे म्हणजे खरं सुख नाही खोटियाचे पिशे उरफोडी असा हा संसार आहे म्हणजे तैसा हा संसार पाहता पाहता अंतकाळी हाता काय नाही तुम्हाला दगाच देणार आहे किती खतपाणी घातलं तरी त्याच्यातून काही उत्पन्न मिळणार नाही तुम्हाला म्हणून ठाऊकची आहे संसार दुःखाचा चित्तीसीन त्याचा वाहू नये मग असं असताना सुद्धा हा देह स्वर्गीचे देव का मागतात ह्या मृत्यू लोकामध्ये इतकं दुःख आहे मृत्यू लोक मरका लोक आहे इथं कशाची शाश्वती नाही ह्या मरक्या लोकाची मरक्या देहाची नासक्या देहाची इच्छा का करत असतील तर हा देह मी आता सांगितलं एवढा चमत्कारिक आहे की या देहानं माणूस देव होऊ शकतो देव तर प्राप्त करू शकतो तो स्वतःच देव होऊ शकतो विठ्ठला विठ्ठला म्हणून धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो एकदा विठ्ठलाची भक्ती आपण स्वीकारली की मग मात्र चिंता करायचं काम नाही पुढची चिंता देवावर ढकलून द्यायची घालून या भार राहिलो निश्चिंती निरविले संती विठोबासी या संसाराची चिंता मग देव वाहत असतो आपले अनन्या घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी आपल्याला माहित आहे संसार दुःखाचा आहे मग ह्याचा भार देवावर टाकला की मग देव अनन्यास चिंतयन्तो माम हे जना परिउपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम तो आपला योगक्षेम त्याचे जाणे जड भारी वाट दावी करी धरोनिया मग पुढचा उजेड देव दाखवत असतो एखाद्याला म्हणला मला इथून दगडवाडीला जायचं बॅटरी धरली बॅटरी 100 मीटर उजेड दाखवते तो म्हणला नाही मला दगडवाडी पर्यंत दिसलं पाहिजे संतांनी सांगितलं की तू 100 मीटर चाल पुढचं 100 मीटर बॅटरी पुन्हा तुला उजेड दाखवेल म्हणजे मार्गदावनी गेले आधी दयानिधी संतते ह्या भक्तीच्या मार्गाने तू चालत राहा चरेवेती एक दिवस निश्चित हे वाट गोमटी वैकुंठाशी जाता रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा काय म्हणलं हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एक वेळे मार्गाचे नि बळे निश्चित ठाके आता एखादा पक्षी आहे तो डायरेक्ट फळ खाऊ शकतो एखादा आंबा आहे पाडाला लागलेला संपलवना सरीसा पक्षी फळासी झोंबे जैसा सांग केवी न रूप आवे तैसा तसं माणसाला एकदमच उडत जाऊन ते फळ हाताला लागणार नाही माणसाला काय करावं लागेल झाडावर चढावं लागेल हळू मग केतुलेनी एक वेळे मार्गाचे निबळे निश्चित ठाके तसं संयम पाहिजे आणि भक्तीच्या मार्गावर असलं निश्चितपणे एक दिवस देवाची प्राप्ती होतेच ध्रुवाला विचारा प्रल्हादाला विचारा होतेच त्यांनी सांगितलं उपमन्यूला विचारा त्यांनी काय सांगितलं की नाम बरवया बरवंट असे सांगितले भक्ती वा 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 भव सिंधू पार तरावया त्यांनी सांगितलं नाम बरवया बरवंट नाम प्रल्हाद उच्चारी
तया सोडवी नरहरी उचलोनी घेतला कडीवरी भक्त सुखे निवाला. मग ह्या भक्ताच्या चरित्रातून मला जर देव करंगळीवर गोवर्धन उचलत असेल तर माझ्या संसाराचा भार त्याला जास्त आहे का? फक्त मी कसं जायला पाहिजे? सर्व भावे शरण जायला पाहिजे. गीतेमध्ये भगवान सांगतात की सर्व धर्मान परित्यज्य. नीट आहे का? बरोबर आहे. वा, श्रोते पाठांतरातली भजनी मंडळ असल्यावर आम्हालाही कीर्तन सोडा वाटत नाही. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. मग अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षे इष्यामि मा शुच. मग तुला मुक्त करून टाकतो. तू एकदाच देवाच्या चरणाजवळ यायचं. एकदा देवाला शरण आलं की मग भाग्यवंत मनोजया शरण गेले पंढरी राया. तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. विठ्ठला धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. आता आपण आपल्याला धन्य समजायला हरकत नाही, कारण जे इथं होते ते स्वर्गाची इच्छा करतो. स्वर्गातले इथं. नामदेवरायला विचारलं तुम्हाला काय पाहिजे? नामदेवराय म्हणतात वैकुंठाशी आमा नको धाडू हरे. पुढचं नाही त्याच्या वासदे पंढरी सर्व काळ वैकुंठ कोपट जुनाट झोपडी नको आडाडी घालू आमा. आणि मग तुमचं काय म्हणलं त्याच्या पुढे? नाही, आता डबल सांगा. आता मज विसर. वैकुंठा जाऊन या काय बा करावे उगाच बैसावे मौन रूप. म्हणून वैकुंठाशी आमा नको धाडू हरी वासदे पंढरे सर्व काळ. म्हणून या भक्ती सुखामध्ये जर मला नाहून निघायचं असेल तर या मृत्यू लोकातच हा भक्ती रस आहे. दुसरीकडं बरेच रस आहेत पण ते निरस आहेत. एकदा राम रसाची या चवी आन रस रुचती केवी. ज्यानं राम नामाचा रस प्राशन केला त्याला कुठलाच रस गोड लागत नाही. त्याची जीभ पुन्हा पुन्हा किती दाबून जरी धरली तरी माझी मज झाले अनावर वाचा. छंद या नामाचा घेतला से विठ्ठला. आता पुढचा फक्त अर्थ लावून देतो. तुकोबर आहे तिसऱ्या चरणात म्हणतात आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. आयुष्यात जर साधन केलं करून या ज्ञान सिद्ध करा. जववरी देह तववरी साधन. पुन्हा काय उपयोग आहे म्हणले? अहो किती जरी तुम्ही करोडपती असाल पुन्हा उपयोग काय? एकदा देहातला प्राण निघून गेला मग गतवती वायो भार्या बिब्बती तस्मिन काय. त्याची सुरुवात आहे यावद वित्तो वा हा श्रंगारीला. हा मग काय उपयोग आहे? पुन्हा त्या प्रेताला किती सजविलं त्याच्यातला राम निघून गेला. म्हणून जववरी देह तववरी साधन. जव हे सकळ सिद्ध आहे. हात चालावया पाय तव तू आपुले स्वहित पाय. आपलं स्वहित तोपर्यंत करायचं. आणि हा संसार तर फलकट हा संसार हे डोक्यामध्ये फिट करावं लागतंय. नट बोल्ट डिले झाले की माणूस फिरून फिरून दुसरीकडं कडकडनच फिरते. कीर्तनात येत नाही. त्याचं कारण नट बोल्ट डिले झाले. ते फिटिंग करून गॅरेजला जाऊन संताकडून फिटिंग मध्ये आणावं लागतात. विठ्ठला मग हे फिट करावं लागते की संसार दुःखाचा आहे. मला या संसारातून तरुण जाण्यासाठी कोणतं साधन आहे आणि माझं या संसारात कोण आहे? एक देव सोडला तर तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाने वाचून या. माझा देव फक्त एकटा आहे, बाकीचे कोणी नाही. फार तर समजा तुम्हाला धनानी भूमो पशवश्च गोष्टी भार्या ग्रहद्वारे जनस्मशाने देहस्थितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छती जीव एका. फक्त आपलं कर्म घेऊन जीव जातो. बाकी कोणीच काहीच नेत नाही. सगळं इथंच ठेवून जावं लागतं. मग असं असताना जो माझा आहे त्यालाच मी विसरलो आणि जे माझे नाहीतच त्यांना आपण काय करतो? युवाईन जावाईन गोळा करून त्यांच्या मन धरण्या करत बसतो. ते कधीच खुश होत नाहीत. विठ्ठला विठ्ठला या जगामध्ये देव माझा आहे आणि मला तो मिळवायचा आहे. त्याची ओळख करून घ्यायची आहे आणि ती ओळख संत करून देत असतात. माझी मज नाही ते नाही. नामदेवराय म्हणतात सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली. पुढे काय? सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली
माझी मदत हवेली निजवस. वाह, माझी मज दाविली निज वस्तू. मी कोण आहे हे मला संतांनी दाखवलं. माझी मज दाविली निज वस्तू. त्याचं ध्रुवचरण फार महत्वाचं येत असेल तर मला. माझी मज दाविली निज वस्तू. तर हा संतांचा उपकार आहे. म्हणून आपण सुद्धा या भक्ती मार्गात राहावं आणि हा भक्तिरस प्राशन करावा. मग या भक्तिरसापुढे आम्हाला मोक्ष सुद्धा नको. मोक्षपद तुच्छ केले या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी. विटे ऐसे सुख नव्हे ब्रह्मरस. विटे ऐसे सुख नव्हे. बाकीचे रस विटून जातात. सकाळी बासुंदी खाल्ली, दिवसभर खाऊ शकत नाही तुम्ही, उद्या खाल, पण त्याचा रस एकदा तुम्हाला पुन्हा 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 आंबट होऊन जातो जीव. बघा संसाराची सुरुवात सुद्धा कशी आहे. आता हे लग्नाचे दिवस आहेत, वैशाख साजरा करतात सगळे. या दिवसात नवरदेव नवरी बघितल्या संन्याशाला सुद्धा आरबळून उडी टाका वाटला असला मोसम तयार करतात. कोण? हे लग्न करणारी मंडळी. डिजेन ते नवरदेव नवरीचा थाट बघून असं वाटतं की संसारात किती सुख आहे. गोड एक आहे अविट गोविंद. वाह, गोड एक आहे अविट गोविंद. आणि ते चंद नाशिवंत. आणि ते नाशिवंत. मग हा एकटा गोविंद आपण जर घेतला तर तो अविनाशी परमात्मा आहे. त्याला नाश नाही. अविनाशाशी पाहे नाश कैसा. अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिशे गोविंदाचे. मग ही बाकीचे माईक पदार्थ सारून टाकायचे. अनेक न लगे माईक पदार्थ ते माझे अर्थ नको देवा. मग त्यालाच ही ब्रह्मरस गोडी मिळते. ब्रह्मरस गोडी तयासी फावली वासना निमाली समूळ ज्याची. ज्याला बाकीच्या गोष्टीत वासना शिल्लक नाही. मग मी सांगत होतो संसार सुरुवातीला चांगला चित्रपट दाखवतो. हळूहळू हळू विचारा पुन्हा द्यायला. म्हाताऱ्याला कुठं गेली म्हातारी, कुठं जाते की महाराज मला काही विचारते का काय. आता म्हातारपणी असला कुठाना झालेला असते. म्हणजे जेवढी हिरवळ असते त्या हिरवळीच पुन्हा कसपट होऊन बसते. विठाला विठा. आणि आपण सगळे त्या हिरवळीला बोलतो. म्हणूनच देव विसरला जातो. इथंच खरी आपली काय आहे, पाचगत आहे उपजिती आपली खरी इथंच आहे. म्हणून ज्याला काल ब्रह्म सत्य जगन मिथ्या तो श्रेष्ठ जीव आहे. ज्याला काल तत्वमसी वेदांतातले महावाक्य ज्याला काल प्रज्ञानम ब्रह्म अहम ब्रह्मास्मी तत्वमसी हे संतांनी हा उपकार आपल्यावर जर केला तर मग सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली. माझी मज दावेली निज वस्तू. अशी जर कृपा झाली तर माणसाला माझे रूप मज दाविले डोळा. मला हे पाहिजे होतं. वा, तो जहाला सोहळा अनुपमे. नाही, माझे रूप मज हा दावेले डोळा. माझे रूप मज दावेले डोळा. त्याच्यामध्ये पुढे आहे ते अभंग नामदेवरायांचा. तो जहाला सोहळा अनुपमे. तो आपुले मरण पाहिले म्या डोळामध्ये आहे. तो जहाला सोहळा अनुपमे. ह्याच त्याला करू नका. विठ्ठला विठ्ठल. नाही, पुन्हा सांगतो तुम्हाला. मला आठवल्यास सांगतो. चला, एवढं जरी कळालं तुम्हाला लक्षात आलं. मला काय म्हणायचंय हे तुम्हाला, मला वाटत नाही कुणाला कळालं नाही. जवळपास सगळ्यांना कळालं. संस्कृत सोडलं तर बाकीचं तरी सोपं सांगितलं मी. हरिपाठातलं, नाथांच्या, तुकोबरायच्या, तरी अनेक रामायण महाभारतात घुसलो नाही. सोपं तुम्हाला सांगितलं. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतो असे. मग तेच सोपं घ्यायचंय आणि आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. सच्चित आनंद ही पदवी आपल्याला याच देहानं मिळवायची. आता बाकीच्या डिग्र्या युनिव्हर्सिटीत गेल्यास मिळतात. मला PhD मिळते, MA, MPhil, कोणत्या जेवढ्या डिग्र्या येतात, MBA, MBBS, ह्या सगळ्या काय आहेत, डिग्र्या आहेत. ही डिग्री तुम्हाला मिळते. पण सच्चिदानंद पदवी मात्र कुणालाही अवॉर्ड होत नाही. PhD अवॉर्ड होते, डॉक्टरेट अवॉर्ड होते, परंतु सच्चिदानंद पदवी घेण्यासाठी संत सक्षम आहेत. तुकोबराय सच्चिदानंद पदवी मिळवली. ज्ञानोबराय सच्चिदानंद पदवी मिळवली. आजही ज्ञानोबराय समाधीत आहेत. असा आपला विश्वास खरा आहे आणि तो खरा करून दाखवला. नाथांच्या कंठाला अजान वृक्षाची मुळी लागली होती. आता ज्ञानोबरायच्या कंठाला. ज्ञानोबराय 12व्या शतकातले आणि 16व्या शतकातले कोण, 15व्या शतकातले नाथ महाराज. मग आता 300 वर्ष झाल्यावर कंठाला मुळी लागल्यावर स्वप्नात जाऊन सांगितलं, नाथांना सांगितलं की माझ्या कंठाला मुळी लागलेली आहे, तुम्ही येऊन काढा. आता समाधीची जागा सुद्धा त्यावेळेस आताच्या सारखी आळंदी नव्हती. नाथांनी समाधीचा शोध घेतला
आणि त्यांना स्वप्नात सांगितलं होतं की सिद्धेश्वराच्या नंदीच्या जवळ एक विवर आहे, त्या विवरातून तुम्ही आत या, मी आणखीही समाधिस्थ आहे. ज्ञानोबरायांनी स्वप्नात सांगितल्याप्रमाणे नाथ महाराज गेले, कंठाची मुळी काढली, निमित्त होतं, सांगितलं की ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध करा. आधीच शुद्ध आहे पण पाठांतरात लोकांनी अबद्ध केली, ती शुद्ध करा. हे काम कुणाला सांगितलं? ज्ञानेश्वर महाराज नाथांना. नाथांनी ते पूर्ण केलं. यांनी सच्चिदानंद पदवी मिळवलेले हे संत आहेत, सगळे आपले संत. मग मी सुद्धा सच्चिदानंद पदवी मिळू शकतो, पण त्याला साधन कोणतं करायचं? आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. ही पदवी मला सुद्धा मिळवायची आहे. इथल्या डिग्र्या ह्या मिळतात पण सच्चिदानंद पदवी कुणालाही मिळत नाही. ती घेणं एवढं सोपं नाही, त्याला भक्तीच करावी लागेल. विठ्ठला विठ्ठला. वेळ संपलेला आहे. आता पुढे नंतर तुम्ही शेवट घ्या, फक्त चरणाचा अर्थ सांगतो. तुकोबराय म्हणतात की आम्ही आता या नाम स्मरणाच्या बळावर, नामस्मरणाचे बळे अंकित केले कळी काळा, आणि आम्हाला आता स्वर्ग मोक्ष अवघड नाही. स्वर्गाची आम्ही शिडीच लावून ठेवल्या स्वर्गाला, कधीही जा. आणि मोक्ष आमच्या इथं गाठीला आम्ही बांधून ठेवलाय. मोक्षाची आमाशी नाही अवघड, तो असे उघड गांठोळीस. मोक्ष आता, मोक्ष सुखा हनवला आता, भय नाही जन्म घेता. आम्हाला नाहीच आता. आलो म्हणे तुका मी नामाचा धारक, एकंदर शिक्का पाठविला इह लोक. आम्ही आता भक्ती करू आणि भक्तीनच उद्धार करून घेऊ. आम्हाला मोक्षाची चाल नाही. रिद्धी सिद्धी काही दाविशी अभिलाष नाही मजा आस मुक्तीचीही. मुक्ती नको, रिद्धी सिद्धी नको, स्वर्ग सुद्धा आम्हाला नको. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ह्या कशामुळं नको? भक्ती सुख एवढा अवीट आहे की हा भक्ती मार्ग सोडून इतरत्र आता मनाला जावंसं वाटत नाही. आता कोठे धावे मन, तुमचे चरण देखलिया, भाग गेला सीन गेला, माझा सुद्धा गेला. आत यायला बामणी लांब आहे, पण इथं आल्यावर एवढी चांगली भजनी मंडळी आणि एवढे चांगले मृदंग वादक आणि एवढे चांगले श्रोते पाठांतरातले बघून भाग गेला सीन गेला, अवघा झाला आनंद. आता मलाही आनंद झाला. पण आपली वेळ झालेली आहे आता कीर्तनाची. 11:10 झाले. मग याचा फक्त अर्थ सांगतो. तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी. तुकोबराय या 4 चरणाच्या अभंगात जे सांगण्याचा प्रयत्न केला तो माझा नाही. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती. पुढे तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. नोहे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. म्हणून बोलण्याच्या ओघात काही कमी अधिक झाला असेल तर तरी न्यूनते पुरते अधिकही सरते, करूनी घ्यावे तुमते विनवितो. असे झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी समर्पित करतो, ज्ञानोबरायाच्या चरणी समर्पित करतो. वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर